बाहेर पाऊस पडतोय आणि आपल्याला गरमागरम काहीतरी खावंसं वाटतं, तर त्यासाठीच आज मी तुम्हाला तंदूर कॉर्न दाखवणार आहे. तंदूर कॉर्न करण्यासाठी इथे मी स्वीट कॉर्न म्हणजे मधुमक्का घेतलेली आहे. तर त्याचं वरचं कव्हर असं काढून घ्यायचं आहे आणि ते असं साफ करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे स्वीट कॉर्न उकडून घ्यायचं आहे. तर एका कढईमध्ये मी 2 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हे कॉर्न याच्यामध्ये ठेवून उकडून घ्यायचे आहे. तर उकडताना आपल्याला 5 ते 7 मिनटं उकडून घ्यायचं आहे. पाण्यामध्ये मीठ टाकल्यामुळे कणसांच्या दाण्यामध्ये मिठाची चव उतरते आणि रेसिपी आपली अजूनच चविष्ट बनते. आता हे स्वीट कॉर्न किंवा मक्याचे कणस छान उकडले गेले आहेत, तर ते आपण एका ताटलीमध्ये काढून थंड करून घ्यायचे आहे. आता मक्याचे कणस थंड होईपर्यंत आपण तंदूर मसाला बनवून घेऊया. तर त्यासाठी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे. नंतर दही घ्यायचं आहे. तर दही आपल्याला घट्ट पाहिजे आहे आणि फारसं आंबटही नसावं. आता दह्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे 1 चमचा, भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची आहे 1 चमचा, मिरेपूड घालायची आहे अर्धा चमचा. त्यानंतर आपल्याला चाट मसाला घालायचा आहे 1 चमचा, कसुरी मेथी 1 चमचा आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. त्यानंतर 1 चमचा धणे पावडर घालायची आहे. महत्त्वाचं म्हणजे गरम मसाला यामध्ये घालायचा आहे आणि 1 चमचा तेल घालायचं आहे. आता हे सगळे मसाले दह्यात घातल्यानंतर मस्त मिक्स करून घ्यायचे आहे. अगदी छान व्यवस्थित मिक्स करायचे आहे. ही रेसिपी अतिशय सोपी असून पटकन तयार होणारी आहे आणि चटपटीत अशी आहे. आता तंदूर मसाला आपला तयार झाला आहे. स्वीट कॉर्नसुद्धा मस्त थंड झालेला आहे. आता याच्यावर आपल्याला हा मसाला लावून घ्यायचा आहे. तर इथे मी ब्रशनी लावत आहे, तुम्ही चमच्याने सुद्धा लावू शकता. सगळ्या बाजूनी अगदी व्यवस्थित हा मसाला आपल्याला या कणसाला किंवा स्वीट कॉर्नला लावून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे मी दोन्हीही कणसाला हा मसाला लावून घेत आहे. त्यानंतर आपल्याला हे कणस थोडेसे भाजून घ्यायचे आहे. तर इथे मी अशा पद्धतीची जाळी गॅसवर ठेवलेली आहे आणि हे मक्याचं कणीस अशा पद्धतीने या गॅसवर ठेवायचं आहे आणि सारखं फिरवत हे मस्तपैकी आपल्याला भाजून घ्यायचं आहे. भाजण्यास आपल्याला फारसा वेळ लागत नाही. 2 ते 3 मिनटात हे कणीस अगदी व्यवस्थित भाजल्या जाते. तर 2 मिनटानंतर दोन्ही कणस आपले मस्त भाजून झालेले आहेत. त्यानंतर मी एका वाटीमध्ये बटर आणि कोथिंबीर अशी मिक्स केलेली आहे. तर ती बटर आणि कोथिंबीर या दोन्ही कणसांना मस्त लावून घ्यायची आहे. बटर आणि कोथिंबीर या कणसाला लावल्यामुळे याची चव अजूनच अप्रतिम लागते. त्याच्यानंतर तयार झालेला तंदूर कॉर्न चटपटीत लागण्यासाठी पुन्हा आपल्याला याच्यावर लिंबू पिळून घ्यायचा आहे. लिंबू पिळल्यामुळे हे तंदूर कॉर्न अजूनच चविष्ट बनतात. तर अशा पद्धतीने इथे आपले तंदूर कॉर्न तयार झालेले आहे. चला तर मग वाट कशाला बघायची, लगेचच ही रेसिपी करायला घ्या. पावसाचा आणि तंदूर कॉर्नचा मनसोक्त आनंद घ्या. पुन्हा भेटूयात अशाच भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.